आज आपण बघणार आहोत 8वा अध्याय श्री स्वामी समर्थ. मागील अध्यायामध्ये श्री स्वामींनी विष्णुबुवा ब्रह्मचारी यांचा वृद्धाभिमान हरण केला याविषयीची कथा भाग आलेला आहे. या अध्यायामध्ये शंकरराव राजे राय बहादूर यांची कथा वर्णलेली आहे. अक्कलकोटची जनता श्री स्वामींनी भक्तीस लागली, त्याचप्रमाणे आजूबाजूच्या अन्य प्रांतातील मंडळी ही श्री स्वामींच्या भक्तीस लागली. तत्कालीन निजाम सरकारच्या राजवटीमध्ये दफ्तर असलेल्या संपन्न व सुखी असे शंकरराव राजेराय बहादूर ब्रह्मसंबंधाच्या तपामुळे व्यतीत होते. पूर्वयोगामुळे झालेल्या संबंधबाधेने त्यांचे जगणे मुश्किल झाले. 6 लाखांची जहागिरी तसेच सर्व प्रकारची सुखे अनुकूल असताना देखील दुःखी असलेल्या शंकररावांनी संबंधबाधेतून मुक्त होण्यासाठी बरेच द्रव्य खर्च केले. अनुष्ठाने, अन्नदान, ब्राह्मण संतर्पण केली, दानधर्म केली, तरी देखील फायदा वाढू लागला नाही. उलट सगळं उलट झालं. शारीरिक व्याधी उद्भवली, मनाची तळमळ आणि घालमेल दिवसांगणिक वाढू लागली. नियतीने लिहिले, पूर्वसंचित दूर करणारा सत्पुरुष भेटेल का आणि त्या व्याधीतून आपली मुक्तता होईल का, या विचारात शंकरराव गंगापुरास गेले आणि तेथे अहोरात्र श्री दत्त सेवा करू लागले. 3 महिन्याहून अधिक काळ त्यांची सेवा झाल्यानंतर एका रात्री त्यांना अक्कलकोटात जाऊन श्रीस्वामी सेवा करावी असा दृष्टांत झाला. शंकरराव श्रीस्वामींविषयी फारशी माहिती नसल्याने ते अक्कलकोटास न जाता गंगापुरास थांबले. तेव्हा पुन्हा एकदा त्यांना अक्कलकोटास जावे असा दृष्टांत झाला. या कारणाने शंकरराव राजेराय बहादूर गंगापुराहून निघाले आणि अक्कलकोटे येथे येऊन पोचले. श्री गणेशाय नमः. जय जयाजी सुखधामा, जय जयाजी परब्रह्मा, जय जयाजी भक्तजना विश्राम, अनंत वेशा अनंता. तुझ्या कृपे निश्चित अल्प वर्णिले स्वामी चरित्र, पुढे कथा सुरस अत्यंत वदविती. तू दयाळ. मागील अध्यायाच्या अंती विष्णुबुवा ब्रह्मच्या प्रति चमत्कार दाविती यती ते चरित्र वर्णिले. अक्कलकोटी वास केला, जन लाविले भजनाला, आनंद होत असे सकला वैकुंठासम नगरी. ते राजे निजाम सरकार, त्यांचे पदरी दप्तरदार राजे बहादूर. शंकरराव नामक 6 लाखांची जहागीर, त्याप्रती सकल सुखे अनुकूल असती. विपुल संपत्ती संतती, काही कमती असेना. परिपूर्व कर्म अगाध, तयाची लागला ब्रह्मसंबंध. उपाय केले नानाविध, परी बाधा न सोडी. संबंध बाधा म्हणून चैन न पडे रात्रंदिनी. गेले शरीर सुखोनी, गोड न लागे अन्ना पाणी. नावडे भोगविलास, सुखा उपभोगी कैसा त्यास. निद्रा नयेची रात्रंदिवस, चिंता नळे पोळिले. केले कित्येक अनुष्ठाने, तशीच ब्राह्मण संतर्पणे बहुसाल. दिदली दाने आरोग्य व्हावे म्हणून. विटले संसार सुख्यासी, त्रासले या बहुत्रासेसी. कृष्णवर्ण आला शरीरासी, रात्रंदिन चैन कैसे. विधी के भाळी लिहिला, तो न चुकेचे कवनाला. तदनानुसार प्राणी मात्राला, भोगणे प्राप्तची असे. कोणालागी जावे शरण, मजवरी कृपा करील कोण. सोडविल व्याधीपासून ऐसा कोण समर्थ. मग केला एक विचार, प्रसिद्ध क्षेत्र का श्री गंगापूर. तेथे झाली अहोरात्र दत्त सेवा करावी. ऐसे विचार करोनी तत्काळ आले त्या स्थानी. स्वतः बसले अनुष्ठानी, व्याधी दूर व्हावी. सेवा केली बहुवस, ऐसे लोटले 3 मास. एक रात्री तयास स्वप्नी दृष्टांत झाला, अक्कलकोटी जावे तुवा. तेथे करावी श्री स्वामी सेवा, यती वचन भाव धरावा. तेने व्याधी जाई दूर. शंकररावाची भक्ती श्री स्वामींच्या काय नव्हती, म्हणून दृष्टांतावरती गंगापूर न सोडिले. तेथे तेची राहिले, आणखीन अनुष्ठान आरंभिले. पुन्हा तयाचे स्वप्न पडिले, अक्कलकोटी जावे तो. हे जाणोनी हितगोष्टी, मानसी विचारुनी शेवटी. त्वरित आले अक्कलकोटी, प्रियपत्नी सहित. अक्कलकोटी नगरात शंकरराव प्रवेशात, तो देखिले जन समस्त प्रेमळ. भक्त स्वामींचे स्वामी नाम वदती वाचे. कीर्तन स्वामी चरित्राचे, पूजन स्वामी चरणाचे. आराध्य दैवत स्वामीच, तया नगराच्या नरनारी. कामधंदा करीती घरी, स्वामी चरित्र परस्परी. प्रेम भावे सांगती, कित्येक प्रात स्नाने. करुणी पूजा द्रव्ये घेऊनी, अर्पावया समर्थ चरणी. जाती अते त्वरितेने, महाराष्ट्र भाषा उद्यान. पद्य कुसुमे निवडून, शंकर विष्णू दोघे जण स्वामी चरण पूजती. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृतिक कथा समत सदा परिसोत. प्रेमळ भक्त. अष्टमोध्याय. गोडा. श्री स्वामी चरण विद्या परमणस्तु. इति श्री स्वामी चरित्र सारामृत अष्टमोध्याय. शीर
सूत. श्री स्वामी समर्थ. अशा प्रकारे मित्रांनो, आपण आज स्वामी समर्थांच्या श्री स्वामी चरित्र सारामृत मधील 15वा अध्याय पाहिलेला आहे. श्री स्वामी समर्थ.